ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. पारंपरिकरित्या या चौथ्या रविवाराला उत्तम मेंढपाळ रविवार, गुड शेपर्ड संडे असं म्हटलं जाते. तसेच हा जागतिक प्रार्थना दिवस म्हणजे पाचारणासाठी ख्रिस्त सभेला चांगले मेंढपाळ लाभावे म्हणून प्रार्थना करण्याचा दिवसही साजरा केला जातो. माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत कशा प्रकारे संत पौल आणि बर्नबा यांनी प्रभू येशू जो उत्तम मेंढपाळ आहे त्याची सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना त्यांना प्रतिकार करावा लागला. सर्वच लोकांनी त्यांचा स्वीकार केला असं नाही आणि अशा वेळेला त्यांनी निर्णय घेतला, जर यहुदी लोक जर आपलं ऐकत नसतील तर आपण परप्रांतीय परराष्ट्रातील लोकांकडे गेलं पाहिजे, कारण ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगाचा मेंढपाळ आहे. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत की कशा प्रकारे संत योहान याला जे दिसले त्यामध्ये त्याने पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा म्हणजे एक गौरवशाली कोकरू होता, तसेच एक उत्तम मेंढपाळ होता. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तोच उत्तम मेंढपाळ आहे. प्रिय मित्रांनो, जर आपण पवित्र शास्त्र पाहिलं, पवित्र बायबल जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळते अनेक वेळेला मेंढपाळ ही जी संज्ञा वापरलेली आहे ती अनेक वेळेला देवासाठी परमेश्वरासाठी वापरण्यात आलेली आहे, किंवा जे नेते आहेत, जे पुढारी आहेत किंवा जे त्यांचे राजे आहेत त्यांच्यासाठी मेंढपाळ वापरण्यात आलेला आहे. आपण पाहतो की कशा प्रकारे जुन्या करारामधील गणना या पुस्तकामध्ये किंवा आपण निर्गम या पुस्तकामध्ये पाहू शकतो. तसेच आपण पाहतो यशया या पुस्तकामध्ये किंवा एजेकियल या पुस्तकामध्ये की देवासाठी देव हा उत्तम मेंढपाळ आहे, तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो असं देवाचं एकूणच वर्णन केलेलं आपल्या सर्वांना दिसते. तसंच एजेकियल या पुस्तकामध्ये किंवा इर्मया या पुस्तकामध्ये जे त्यांचे राजकीय पुढारी होते, जे धार्मिक पुढारी होते, जे आपल्या लोकांची काळजी घेत नव्हते, त्यांच्यासाठी त्यांची कशी दुर्दशा होणार याविषयी भाकित करण्यात आलेले आहेत. अनेक वेळेला आपण पाहतो मेंढपाळ म्हणजे नक्की कोण? मेंढपाळ म्हणजे जो आपल्या मेंढरांना रस्ता दाखवतो, आपल्या मेंढरांची काळजी घेतो, त्यांचं रक्षण करतो, संगोपन करतो किंवा त्यांचं सांत्वन करतो, त्यांच्या बरोबर राहतो, अशा अनेक आपण प्रकारे मेंढपाळाचं वर्णन करू शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा योहान लिखित शुभवर्तमानातील 10व्या अध्यायामध्ये अजून 2 गोष्टी वाढवून सांगतो. ते म्हणजे जो उत्तम मेंढपाळ असतो तो आपल्या मेंढरांचा, जी मेंढरं हरवलेली आहेत त्यांना शोधण्यासाठी बाहेर जातो. काळोख्या रात्री दरीमध्ये किंवा वेगवेगळ्या अशा काट्यांमध्ये तो जातो, कारण त्याला आपली मेंढरं प्रिय असतात. त्यांना शोधण्यासाठी तो 99 मेंढरं मागे ठेवून त्या एकाच्या शोधात जातो. आणि दुसरं वर्णन असं करण्यात आलेलं आहे की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तच तो उत्तम मेंढपाळ आहे जो आपल्या सर्वांसाठी, आपल्या त्या कळपासाठी आपल्या प्राणाची आहुती देतो. प्रिय मित्रांनो, या उत्तम मेंढपाळ याविषयी आपण चिंतन करत असताना त्याची मला एक गोष्ट फार आवडते, ती म्हणजे जो उत्तम मेंढपाळ असतो, चांगला मेंढपाळ असतो, तो आपल्या मेंढरांना ओळखतो आणि त्याची मेंढरही त्या मेंढपाळाला ओळखतात. आपण जर पाहिलं की कशा प्रकारे त्या यहुदी समाजामध्ये, इस्रायलमध्ये अनेक असे मेंढपाळ असत. अख्खा दिवस आपल्या मेंढरांना घेऊन ते रानोराणी त्या वाळवंटाचे किंवा खडकाळ प्रदेशामध्ये चाऱ्यासाठी त्या आपल्या कळपांबरोबर ते जात असताना रात्रीच्या वेळेला हे सर्व मेंढपाळ एकत्र येत आणि त्यातील काही मेंढपाळ झोपी जात, तर काही कुठल्या तरी हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी जागे राहत असत. आणि अशा वेळेला ही सर्व मेंढरी एकत्र आलेली असताना सकाळी कुठल्या मेंढपाळाची कुठली मेंढरं हे कसं ओळखणार हे पाहण्यासाठी ते जे 4-5 मेंढपाळ असत ते वेगवेगळ्या कॉर्नरला, वेगवेगळ्या ठिकाणी जात आणि एका विशिष्ट प्रकाराने आवाज काढत, आणि तो आवाज ऐकून ते मेंढरं जी असत ती बरोबर आपापल्या मेंढपाळांकडे जात असत. प्रभू येशू ख्रिस्त ही असाच मेंढपाळ आहे जो त्याच्या सर्व कळपांना, मेंढरांना ओळखतो. परंतु आपण आपल्या परमेश्वराला ओळखतो का?
रिचर्ड बर्टन नावाचे एक महानायक होऊन गेले. एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलेलं होतं आणि तिथं त्यांचा सत्कार चालू असताना रिचर्ड बर्टन या महानायकांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी काय करू, आणि सर्व लोकांनी, जे ख्रिस्ती होते, त्यांनी सांगितलं आमच्यासाठी तुम्ही स्तोत्र नंबर 23 म्हणजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे तुम्ही गाऊन दाखवा. आणि रिचर्ड बर्टन यांनी सांगितलं मी ते गीत गाईन, पण माझी एक अट आहे. इथे जे तुमचे धर्मगुरू आहेत, ते वयस्कर धर्मगुरू, त्यांनी मी म्हटल्यानंतर हे स्तोत्र 23 म्हटलं पाहिजे. आणि ते जे वयस्कर म्हातारे धर्मगुरू होते त्यांनी ती अट मान्य केली. रिचर्ड बर्टन यांनी 23 स्तोत्र 23 अतिशय सुंदर प्रमाणे त्यांची जी पूर्ण महानायकाची अदाकारी होती ती सर्व वापरून अतिशय छान प्रमाणे परमेश्वर मेंढपाळ माझा असं त्यांच्या भाषेमध्ये ते गीत मानत असताना लोकांमध्ये एक नवीन उत्साह आला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. ती संपूर्ण जागा त्यात एका मोठ्याच उत्साहाने, उल्हासाने भरून गेली, कारण त्यांची ती अदाकारी होती, त्यांच्यामध्ये ते वक्तृत्व होतं की लोक सगळे भारावून गेले. आणि काही लोकांनी तर शिट्या मारून खूप मोठा आवाज केला. आता रिचर्ड बर्टन यांचं गीत म्हणून झाल्यानंतर ते जे वयस्कर धर्मगुरू होते त्यांची वेळ आली. त्यांनी 23 स्तोत्र 23 म्हणण्यासाठी लोकांनी त्यांना आमंत्रित केलं. ते वयस्कर धर्मगुरू थकलेले होते, आजारी होते. ते स्टेजवरती आले, माईक घेतला आणि हळूहळू स्तोत्र नंबर 23 म्हणायला लागले की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उण पडणार नाही. आणि ते बोलत असताना त्यांचा तो आवाज ऐकून सर्वत्र स्मशानातील शांततेप्रमाणे शांतता पसरली. एकही डोळा असा नव्हता की त्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते. सर्व लोकांनी अश्रू ढाळले आणि जेव्हा त्यांनी ते गीत म्हणायचं संपवलं तेव्हा तिकडे भयानक शांतता होती. ते महानायक रिचर्ड ते पुढे आले आणि त्यांनी म्हटलं की मला स्तोत्र नंबर 23 माहिती आहे आणि मी ते स्तोत्र नंबर 23 हे म्हणून दाखवलं. परंतु इथे जे धर्मगुरू आहेत त्यांना त्यांचा मेंढपाळ कोण आहे हे माहिती आहे, आणि ते इकडे मेंढरं बसलेली आहेत त्यांनाही माहिती आहे की त्यांचा मेंढपाळ कोण आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या या रविवारी परमेश्वर आपला मेंढपाळ आहे यावर चिंतन करीत असताना त्या परमेश्वराची वाणी ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनामध्ये तो जे सांगतो ते करण्याचा आपण निश्चय आणि संकल्प करूया.